मंत्री पदावर थेट घालून कोट बसले भरत शेठ. हो, अखेर भरत शेठ गोगावले हे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे. माणगाव मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमलेले आहेत आणि मोठा जल्लोष येथे साजरा करत आहेत. आपल्या बरोबर काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्या बरोबर आपण संवाद साधणार आहोत. काय सांगाल की आज भरत शेठ गोगावले जे आहेत त्यांचं पालकमंत्रीपदी नाव घोषित करण्यात आलेलं आहे? खरं तर आज संपूर्ण शिवसैनिकांमध्ये तसेच संपूर्ण रायगडकरांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे. कारण गेले अनेक दिवस भरत शेठ पालकमंत्री होणार नाहीत याची चर्चा संपूर्ण कुजबूज अशी चालू होती. परंतु खऱ्या अर्थाने शिवसैनिकांमध्ये या रायगडच्या जनतेच्या मनामध्ये खरं तर पालकमंत्री म्हणजे पालकत्व कोण होतं तर भरत शेठ होतं हे सर्वांना माहित होतं. परंतु कायदेशीररित्या त्याला काही तांत्रिक अडचणी येत होत्या. परंतु आज खऱ्या अर्थाने पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी असल्यामुळे या दिवशी अतिशय चांगल्या दिवशी भरत शेठची पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल संपूर्ण शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. तो भरत शेठ पालकमंत्री आज होणार उद्या होणार अशा चर्चा वारंवार होत असताना आज अखेर भरत शेठ पालकमंत्री झाले, तर काय सांगाल? खऱ्या अर्थानं आज संपूर्ण रायगडवासियांच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली आहे. आज आमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कारण गेली 7-8 वर्ष ज्या पालकमंत्री पदावरून संपूर्ण राज्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, राजकीय उलथापालथ झाली, तो खऱ्या अर्थानं आमचा शिवसैनिकांचा जो हक्क होता, जो या शिवसैनिकांची अस्मिता होती, भरत शेठ गोगावले साहेब एक शिवसैनिक पालकमंत्री व्हावे, ती आज इच्छा आमची सगळे पूर्ण झालेली आहे. आज खऱ्या अर्थानं आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आज दिवाळी साजरी होणार आहे. तुम्हाला काय वाटतंय, हा तुमचा मोठा विजय आहे का? मोठा विजय आहे. कारण की सर्वप्रथम जी चर्चा पालकमंत्र्याची होती त्याला पूर्णविराम मिळाला. त्यांनी तो पूर्णविराम दिला ते मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री यांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. आम्ही त्यांचे ऋणी आहोत की त्यांनी आम्हाला न्याय दिला. संघर्ष करणारा कार्यकर्ता कसा असतो तो शेवटपर्यंत दम आणि धीर धरून असतो. असा संयमी नेता आमचा भरत शेठ यांना जे पालकमंत्रीपद मिळालं त्याबद्दल धन्यवाद. तर हे होते माणगाव मधील कार्यकर्ते. ते सांगत आहेत की भरत शेठ गोगावले हे आज पालकमंत्रीपदी जे निवडून आलेले आहेत त्याचा आम्हाला आनंद आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जो जल्लोष आहे तो जल्लोष माणगाव मध्ये साजरा केला जात आहे. शक्ती न्यूज मराठीसाठी प्रतीक मोरे, रायगड.